एक धंदा सोडू एक धंदा त्यांनी एका लेवलवर आणण्यापेक्षा त्यांनी लोकांच्या भांडणातच हे धंदा घालवलेला आहे. 15,000, 20,000, 35,000, 40,000, आज 95,000 रुपयेचं मौल्यवान एक वस्तू ते तुम्हाला मजुरी जर तुम्हाला 1 आणि 2 रुपये अजून घेताय म्हणल्यानंतर आमच्यात काय विकास म्हणायला तुम्ही. ज्वेलरीवाल्यांचा एवढा दबदबा आमच्यावरती आहे बिकॉज आम्ही ऑर्गनाइज नाही, आम्ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पडतो. खासदाराने आमचे जे प्रश्न आहेत ते वरती कुठेतरी उचलले पाहिजेत. आम्ही रिफाईन करणार, आम्ही देणार कुणाला तरी, पण फसतोय कोण? आम्हीच. बिकॉज ते कुठून काय आलेलं ते कसं समजणार तुम्हाला. मी एक ज्वेलरीचं दुकान काढलं छोटंसं, कोणतरी आलं चेन विकली त्यानं, आपण तो एक गिरायक म्हणून बघतोय, त्याला चोर म्हणून आपण बघत नाही. मग ती माल ती मत्ता माझ्याकडे घेतला, मी पैसे दिले आणि ती पुन्हा तो माल मी वितळून पुन्हा माझ्या कामाला जाऊन एक 6 महिन्यानंतर ते कुठली तरी केस येते, एक चोर येतोय आणि सांगतोय ह्यानी ही चेन आमची घेतली म्हणत, ते कसं तुम्ही माघारी रिकव्हरी करून देणार. गव्हर्नमेंटकडे एक छोटंसं निवेदन आहे की बाबा आम्हाला प्रोटेक्शन द्या, जामीन तरी द्या, राहू द्या बाकीचं काय करायला. आम्ही एक धंदेवाले आहे, तुम्ही काय आम्हाला कुठल्या तरी रस्त्यावरचं एक आमचा ॲड्रेस आहे तिथं, मी तिथं वर्षानुवर्ष काम करतोय. माझ्या अवतीभोवती गव्हर्नमेंट असोसिएशनचा मी मेंबर आहे, तुम्ही त्यांची खात्री करून घ्या. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत ज्येष्ठ गलायबांधव ज्यांची भारतभर ओळख आहे, प्रताप शेठदादा, ज्यांनी भारतभरातल्या गलायबांधवांना संघटित केलं आणि आपल्या खानापूर तालुक्याच्या विकासात पण खूप चांगलं योगदान दिलं, ते प्रताप शेठदादा. त्यांचे चिरंजीव सतीश आबा साळुंखे. खऱ्या अर्थानं 2च दिवसापूर्वी मागच्या गलायबांधवांचा भारतभरातला खूप चांगला मेळावा झाला. अतिशय नेटकं आणि देखणं नियोजन ज्यांनी केलं, त्या सगळ्या मेळाव्यामागचा चेहरा नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे समन्वयक आणि जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचे, भारताच्या जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचे समन्वयक सतीश आबा साळुंखे आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. गलायबांधवांच्या समोरची आव्हाने, गलायबांधवांचे प्रश्न, या विषयावर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आबा, तुम्ही वज्रधारीच्या स्टुडिओत आलात, मनापासून धन्यवाद. 2 दिवसापूर्वी तुम्ही विट्यात खूप चांगला आणि देखणा मेळावा घेतला. भारतभरातले किमान एक 8-9 हजार गलायबांधव तुम्ही इथं एकत्र केले, एक चांगला सुंदर मेळावा घेतला. गलायबांधवांच्या प्रश्नावरती अनेक नेते आले, बोलले, भारतभरातले गलायबांधव एकत्र आले. माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की या मेळाव्यानं आपल्या पदरात नक्की काय पडलं? आपल्या पदरात एक विस्कळीत झालेली एक समाज होता किंवा एक मोठा समाज जो इकॉनॉमिकली जर बघितलं तर फार मोठं कॉन्ट्रीब्युशन भारतात देत होते नाही. मागचे 100 वर्षापूर्वी जे आपले मोठे दादांसारखे किंवा जे मोठे जे गलायवाले होते आमचे सिनियर लोक, त्यांनी लावलेलं जे एक छोटंसं रोपटं होतं ते कुठेतरी वाढलं मध्ये आणि एकदम मध्यंतरी त्याला काहीतरी असं एक कीड लागल्यासारखं झालं होतं. लोक एकामेकावरती विश्वास नव्हता, कॉम्पिटिशन्स वाढले, धंदे कमी झाले, सोन्याचा जो प्रोसेसिंगचा जो अपग्रेडेशन होतं त्यात आम्ही कुठंतरी कमी पडलो. लोक चेंज लगेच ॲक्सेप्ट करायची तयारी नव्हती. इतर समाज त्याच्यात हळूहळू यायला लागला. असं करत करत एक अशी परिस्थिती झाली होती की आपल्या लोकांचंच व्हॅल्यू आपण कमी करून ठेवलं होतं. हे मी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे एक मागच्या 10-12 वर्षाचं हे इतिहास आहे की गोल्ड कंट्रोल ॲक्ट नंतर, जसं पृथ्वीराज चव्हाणांनी परवा दिवशीच्या भाषणात उल्लेख केला होता, गोल्ड कंट्रोल ॲक्टपर्यंत लोक घाबरून करायचे आणि तेव्हा मार्जिन होतं. जसा गोल्ड कंट्रोल ॲक्ट संपला, जसं सोन्याचं तुमचं जे कॅरेटेज 21 पासून 22 झालं, ओपन झालं,
त्यावेळेपासून आपली लोक ह्याच्यात जास्त पडले, म्हणजे रिफाईन करायला किंवा तुमचं प्युरिफिकेशन, बुलियन, हॉलमार्किंग असं हे करत करत येताना आपले लोक कुठंतरी मागं पडले. कशात की धंदा वाढवण्यापेक्षा स्वस्तात धंदा आणि कॉम्पिटिशनमध्ये एवढं कॉम्प्लिकेटेड त्यांनी धंदा करून ठेवला होता की पैसे मिळायचे नाहीत, नुसतंच आपलं काम राबवायचं. आणि एक धंदा त्यांनी एका लेवलवर आणण्यापेक्षा त्यांनी लोकांच्या भांडणातच हे धंदा घालवलेला आहे. विचार करा, मगाशी तुमच्याशी बोलताना सांगितलं होतं 15,000, 20,000, 35,000, 40,000, आज 95,000 रुपयेचं मौल्यवान एक वस्तू, ते तुम्हाला मजुरी जर तुम्हाला 1 आणि 2 रुपये अजून घेताय म्हटल्यानंतर आमच्यात काय विकास म्हणायला तुम्ही? आपण आता तुम्ही फार महत्त्वाचं बोलला की 95,000 ज्याची किंमत आहे त्याची मजुरी आपण फक्त 1 रुपया घेतो. हे 1 रुपया घेण्यामागची मानसिकता काय, म्हणजे का आपण आपल्या हक्काचे पैसे आपण का मागत? कशामुळं? काम टिकवण्यासाठी लोक फुकटचं पण करायला तयार आहेत. ज्वेलरीवाल्यांचा एवढा दबदबा आमच्यावरती आहे बिकॉज आम्ही ऑर्गनाइज नाही, आम्ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पडतो, असंघटित क्षेत्रात येतो. दुसरी गोष्ट, जसं बिळात किंवा अंधारात असलेली एक कम्युनिटी होती, आम्ही कुठल्याही फोरममध्ये बाहेर आम्हाला आणत नव्हते. त्यामुळं तुमचं काम आहे, ज्वेलरीवाल्यांचं कसं आहे, छान शोरूम, दागिने, ॲडव्हर्टाइजमेंट, घाण जे सगळं ओल्ड किंवा स्क्रॅप गोल्ड जे येतं ते जातं कुठं? ते कधी कोणी विचार केला आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा आम्ही हे फोरमच्या ह्याच्यात जायच्या अगोदर जेव्हा आमच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सना जेव्हा सांगितलं होतं की अशी सुद्धा एक समाज आहे जे रिफाईन करत, तुम्ही नवीन माल घेता पण जुना माल कुठून जाऊन कसा आलेला अजून कधी विचार केला आहे का? ते फक्त आणि फक्त आपले गलायवाले करत आलेले आहेत. मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आज खानापूर तालुका, आटपाडी तालुका, कडेगावचा पूर्व भाग, तासगाव तालुका, शेजारचा खटाव तालुका, हा सगळा भाग मी ज्यावेळेस महाराष्ट्रभर फिरतो, विदर्भाकडे जातो, महाराष्ट्राच्या कोकण भागात जातो, ज्यावेळेस तिथलं जी विकासाची अवस्था आहे आणि आपल्या भागातला विकास बघितला, गलाई बांधव आणि गलाई व्यवसाय नसते तर या भागाची फार वाईट अवस्था असते. 100%. इथं आज विटा शहर, आज सुवर्णगिरी म्हणून या शहराची भारतभर ओळख आहे. बरोबर. हे योगदान इथल्या कुठल्याही नेत्याचं नाही, हे योगदान फक्त आणि फक्त गलाई बांधवाचं आहे. आज विटा शहरात ज्या इमारती उभ्या राहत आहेत, जे विकासाचं मॉडेल उभं राहते किंवा जे चमक दिसते विकासाची, हे सगळं योगदान गलाई बांधवांचं आहे. एक्झॅक्टली. असं असताना आज गलाई बांधवांची संक्रमण अवस्थेत गलाई बांधवांनी गलाई व्यवसाय आहेत. आज नेमकी आव्हानं काय आहेत या व्यवसायापुढची आणि गलाई बांधवांचे प्रश्न काय आहेत नेमके? ह्याच्यात आपली प्रश्नाची बरीच एक प्रश्नावली तयार करून आम्ही लोकांना देतो किंवा गव्हर्नमेंटला सादर करतो. पहिला प्रश्न म्हणजे आम्हाला एक तर अंधारातून बाहेर काढायची एक आम्हाला एक स्कीम काढली पाहिजे, जिथं छोट्यातल्या छोट्या रिफायनरीला सुद्धा ह्या धंद्यात समावेश करायचा अधिकार आहे. ही लघु उद्योगची गोष्ट बरेच लोक बोलतात, पण आम्ही ऑटोमॅटिकली लघु उद्योगमध्ये आहे. आता उद्योग आधारचं तुम्हाला माहिती आहे, ऑनलाईन आहे पोर्टल, तुम्ही कधीही लघु उद्योगमध्ये जाऊ शकताय. तर त्याच्या विपरीत आमचं जी चोख सोनं आहे, जे आम्ही रिफाईन करून ज्वेलरीवाल्याला देतो, ते टेस्ट करायचं किंवा त्याची सुविधा कुठेतरी गव्हर्नमेंटने जवळ केली आणि त्याला जर स्टँडर्डायझेशन दिलं, 99-50चं हे असो किंवा 99-90चं असो, ते जर करायला गव्हर्नमेंटनं आम्हाला ओपन लायसन्स जर दिलं तर त्यात फार मोठी प्रगती करू शकतात. त्यामुळं लोक घाबरून हे धंदा करतायत खरं म्हणजे की बाबा रात्री. आणि काय होतंय, ज्वेलरीवाल्याचं कसं असतंय, आज माल आला असता रात्री, सगळं त्यांनी त्याच्यातच ते काढतात, ते आम्हाला देतात, ते रात्री आम्ही प्रोसेस करतो, माघारी देतो त्यांना सकाळचा माल रात्रीत म्हणजे आम्ही रात्रभर काम करायचं आणि ह्यानी दिवसभर धंदा करायचा, अशी प्रक्रिया चालू होती. पण आता त्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. आमच्या सोन्याला आम्ही व्हॅल्यू ॲडेड केलं पाहिजे, आपलं व्हॅल्यू वाढवला पाहिजे, प्रक्रियामध्ये फरक केला पाहिजे. प्रोसेसिंगमध्ये आम्ही फार मागं होतो. तर हळूहळू आम्ही गव्हर्नमेंटला एक काय त्याला म्हणतो, एक असा एक्सप्लेनेशन जर वेळा आम्ही जाऊन सांगतो की बाबा आमची लोक अपग्रेड करायला आता तयार आहेत.
पण संघटना जेव्हा नसती तेव्हा तुम्ही ह्या लोकांना एकत्रित आणणार, एकत्र कसं सांगणार आणि आपण कशामुळं आता बदललं पाहिजे हे कधी करणार. मला आता एका एका गावात जाऊन सांगणं अशक्य आहे, कारण आमची लोक कुठल्याही कोण्या कोपऱ्यात कुठल्याही सिटी टाउनमध्ये 10 लोक आपले आहेत. ह्यांना संघटित करायला एकच फोरम आहे, म्हणजे नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडिया. त्यामुळे ते फोरमचं कामच हे आहे की छोट्यातला छोटा रिफायनर किंवा सगळ्यात छोट्यातला छोटा जो तुमचा या धंद्याशी निगडीत लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही मोठा फोरम बनवलेला आहे. तुम्ही नॅशनल ज्वेलरी अँड जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल आहे भारताचं, त्याच्यावर काम तुम्ही संचालक आहात. त्याच्यावर त्या काउन्सिल नेमकं काय काम करतं? त्या काउन्सिलनं काय केलंय, पूर्वी काय असायचं, कुठलंही असोसिएशन जाऊन गव्हर्नमेंटला काहीतरी एक निवेदन द्यायचं, ते निवेदन गव्हर्नमेंट बघणार. कारण गव्हर्नमेंटकडे ह्याची सगळ्यांची काय माहिती नसते हो, टेक्निकल माहितीसाठी त्यांनी मग टेक्निकल टीमला ते पाठवतात. पण ते विचार विनिमय करणार, पुन्हा ते आम्हाला येऊन सांगणार की बाबा असं असं आहे, तुमचे किती लोक आहेत. मग बाकीचे 4-5 आणि वेगळे संघटना आणि त्यांचे निवेदन देतात. मग संघटनेचे एवढे निवेदन एकत्र आले की गव्हर्नमेंट काम करू शकत नाही. पण त्यांनी काय ठरवलं की आपण एक ह्या जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलसाठी, ह्या जेम्स अँड ज्वेलरी धंद्यासाठी आपण एक काउन्सिल बनवूया. या काउन्सिलचं काम काय आहे की जे जे तुमचे अलग अलग धंदे आहेत, आता डायमंडचं एक मेंबर असो, तसं तुमचं चांदीचा असो, रिफायनिंगचा असो, बुलियनचा असो, तुमचं इमिटेशन ज्वेलरीचा असो, जेम्स कलर्ड जेम्ससाठी वेगळा एक, त्याशिवाय हॉलमार्किंगसाठी एक वेगळा एक, असं त्यांनी एक 15 वर्टिकल चालू केले होते. त्यात पहिल्या ॲडहॉक कमिटीमध्ये आपलं नावच नव्हतं. हे मी 2020-21च्या दरम्यान झालेली एक गोष्ट होती, जेव्हा मोठे रिफायनर्स त्यांनी एक संघटना चालू केली होती. त्या संघटनेने असा विचार केला होता की आपल्याला आता ह्यांना थांबवल्याशिवाय आम्हाला काम मिळणार नाही. कॉर्पोरेटायझेशन म्हणतो तसं. एका रिफायनरीची कॅपॅसिटी असते 100-150 किलोपर्यंत करायची. मग हे काम सगळं आपल्याकडे जर आलं आणि ह्यांचं काम आपण संपून, मग त्यांचं काम किती वाढेल, किती पटीनं वाढेल तुम्ही विचार करा. पण त्यांचा प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्ही जर 22 आणि 23 रिफायनरी इंडियात काढले तर इंडियाचं सगळं रिफाईन करू शकताय का? नाही. हेच आमचा मुद्दा आम्ही जेव्हा ह्या काउन्सिलमध्ये जॉईन व्हायच्या अगोदर पहिला मुद्दा हा मांडला होता. तेव्हा सुरेश प्रभूजी होते आपले काउन्सिलवरचे, म्हणजे पहिले मराठी आणि पहिले मराठी आपणच. गलाय म्हणायला नको आपल्याला, आता मायक्रो रिफायनर्स म्हणून नाव देऊ. चांगला शब्द वापरला मला वाटते त्याला जरा शब्द जरा छान, मायक्रो रिफायनर्स. आणि हॉलमार्किंग सेंटरला सुद्धा त्यांनी जोडलं नव्हतं. आम्ही ह्या दोन्ही संघटनेला, मराठी संघटनेने सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करणारे 2 वर्टिकल्स म्हणजे हॉलमार्किंग आणि रिफायनिंग, हे आम्ही दोघं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली. आणि 3 दिवसात जे कॉन्फरन्स जी मुंबईत होणार होतं त्याच्यावरती शिक्कामोर्फत होणार होतं, 13त आमचं नाव दोघांचं नव्हतं, पण ते जोडलं. मग आता त्यानंतर आम्हाला कुठंतरी एक काय त्याला म्हणतो ना प्लॅटफॉर्म मिळाला. तुमच्या सरकारकडे मागण्या काय? सरकारकडे तसे खूप मागण्या आहेत, पण बेसिक आमची आत्ताची मागणी आहे की आम्हाला कुठंतरी एक सिम्पल लायसन्सिंग फोरम, उद्योगाचा दर्जा तर आहे, पण आम्हाला जे प्रॅक्टिस करायसाठी किंवा आमचं जे काम करायसाठी आम्हाला एक कुठंतरी असं एक छोटंसं लायसन्स, सिम्पल लायसन्स आहे जिथं आम्ही काम करू शकतो विदाऊट पोलिसाचा किंवा इतर लोकांचा काही इश्यू नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय झालंय, एक युनिट उभं करायचं म्हटलं की 30-40 लाखाचं, की चांगली युनिट मी म्हणतोय. आम्ही आता हे बाकीचं म्हणत एक छोटं युनिट जरी उभं करायचं असतं, सगळं बिल्डिंग जागा सगळं करून घ्यायचं म्हणजे 20-15-20 लाखाचं तरी इन्व्हेस्टमेंट आहे. आज काही तुम्हाला माहिती आहे, कुठलीही गोष्ट इव्हन साधं एक घर बांधायचं, रूम बांधायची म्हटले तर 5 लाखाचा खर्च आहे. त्या वर्किंग कॅपिटल म्हणून आम्हाला कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूशनकडून जर आपल्याला छोट्या इंटरेस्टमध्ये जर लोन मिळालं तर त्याला तो हळूहळू तो फेडू शकतो त्याच्या कामातून. पण एक नवीन युनिट उभं करणं आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमत नाही. म्हणून बरेच लोक आता माघारी गावाकडे यायला लागले, त्यामुळे त्यांना कामच मिळत नाही म्हटलं तर ते कशासाठी तिथं. आता तुम्ही जे म्हटलं लोक माघारी येत आहेत. 2007 साली तंजावरला माझा येऊ मी गेलो होतो. स्थानिक 35-40 दुकानं होती त्या शहरात. आत्ता वर्षभरापूर्वी त्या शहरात 10 ते 12 दुकानं आहेत. म्हणजे एवढं दुकानं बंद व्हायचं प्रमाण आहे. हे का? 2 गोष्टी झाल्या त्यात बघा.
पहिले 3 दुकानं गेले, त्या 3 दुकानाच्या 3 पोरं जर समोर धरला तुम्ही, त्या 3ही पोरांना स्वप्न एवढंच असते की मला ह्याच्या खाली चाकरी करायची नाही आहे, मालकाखाली मला पण एक शेट व्हायचं आहे. आणि वारंवार त्याला ते दुखणं गावाकडे आलं की सहन करायला लागतं. शेट येतोय मस्तपैकी सगळं काम करतोय फिरतोय, पण मी काय करतोय, मी राबतोय, मला किती पगार मिळतोय, 5-4 हजार रुपये. त्यानं काय करायचं, प्रॅक्टिस सगळं बघून घ्यायचं, गिरायकाची सगळी माहिती काढायची, त्यानं बरोबर त्याच्यासमोर एक दुकान चालू करायचं. असं करत 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 1 झालं, 2 झालं, 5 झाले, 50 झाले. आता 50 जेव्हा दुकान एका गावात होतात तेव्हा तुम्ही विचार करा काय त्या कॉम्पिटिशनची लेवल असेल. बरोबर. मग ते फुकट करणार नाही, ते उलट त्याच्या हातातलं सोनं त्याच्या हातात देऊन कामं करायचे असे कितीतरी आमच्याकडे लोक आहेत. आज अनेक गलाय बांधव केरळसारख्या ठिकाणी, म्हणजे मला असं समजलं की चपाती करून ॲब्सोल्युटली म्हणजे त्यांचं गावाकडे येऊन ते काय तोड दाखवणार. विशेष आहे का, मुळात आपल्याकडं विट्याला आला की त्याला काहीतरी मान सन्मान मिळाला पाहिजे, हेच एक धोरण आहे. आणि मी जर माघारी माझं हे सगळं सोडून मी माघारी गावाकडे आलो म्हटलं की त्याला काय इथं किंमत मिळणार, त्याची पोरं कशी लग्न करायला लावणार, पोरांना शिकवणार कसा, काय म्हणून तो जगणार तो इथे येऊन. शेती तुम्ही बघतायच आपल्याकडं ऊसाशिवाय दुसरं काय इथं होत नाही. नशिबाने इथं 4-5 कारखाने आहेत म्हणून ते चाललेलं आहे. आपल्या जमिनीत काय उपजाव तर जमीन नाही आहे, काय करणार लोक. या भागातले सगळे प्रश्न बऱ्यापैकी गलाय बांधवांनी सोडवले, सगळ्या प्रश्नावर तोडगा गलाय बांधवांनी काढला. आज गलाय बांधवांचे प्रश्न गंभीर होत चालले, याचं गांभीर्य इथल्या लोकांना आहे का? ह्याचं गांभीर्य आमच्या खासदारांनी जरा लक्ष घाललं पाहिजे. आमदार तर आहेतच, पण आमदारांना स्थानिक लेवलवरती इश्यूज आहेत, पण खासदारांनी आमचे जे प्रश्न आहेत ते वरती कुठेतरी उचलले पाहिजेत. आणि गव्हर्नमेंटकडं आम्हाला कसं आहे माहिती आहे का, आमचे लोक अशिक्षित आहेत, अज्ञान आहेत, भोळे आहेत, आणि जिथं वारं फिरल तिथं फिरतात. आमच्या खासदाराने जर आम्हाला दिलासा दिला की बाबा आपण एक 10-12 खासदार एकत्र येऊन एक कमिटी फॉर्म करून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, कसं आहे माहिती आहे का, आज ग्रोथ म्हटलं की तुम्हाला सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला 100% शुअरिटी पाहिजे. अर्धवट तुम्हाला काम करून तिथं सादर करता येत नाही. म्हणून आपल्याला लोकलाइज्डच आपण चर्चा थोडे करून इथल्या खासदारांना कन्व्हिन्स केलं तर ते पुढे जाऊन कन्व्हिन्स करू शकणार ना. त्यांना काही टेक्निकली माहीत नसते किंवा आमच्याबद्दल काही रोज एक प्रॉब्लेम होतोय. म्हणून आता कुणाचं तरी पकडलं ते 411चा एक कलम आहे, आम्ही रिफाईन करणार, आम्ही देणार कुणाला तरी, पण फसतोय कोण, आम्हीच. बिकॉज ते कुठून काय आलेलं ते कसं समजणार तुम्हाला. मी एक ज्वेलरीचं दुकान काढलं छोटंसं, कोणतरी आलं चेन विकली त्यानं, आपण तो एक गिरायक म्हणून बघतोय, त्याला चोर म्हणून आपण बघत नाही. मग ती मत्ता माझ्याकडे घेतला, मी पैसे दिले आणि ती पुन्हा तो माल मी वितळून पुन्हा माझ्या कामाला जाऊन एक 6 महिन्यानंतर ते कुठली तरी केस येते, एक चोर येतोय आणि सांगतोय ह्यानी ही चेन आमची घेतली म्हणत, ते कसं तुम्ही माघारी रिकव्हरी करून देणार. की त्या 411 किंवा 311 BNS आता त्याचं नवीन ऍक्ट. या प्रकारात अनेक गलाय बांधवांची दुकानदारी पण उठलेली आहे, अनेक गलाय बांधवांना गावाकडची जमीन पण विकावं लागली अशी उदाहरणं. त्यात 3 गोष्टी आहेत. एक तर आमचा गलाय बांधव ते काय म्हणतो ना, सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये करत नाहीत. तुम्ही बिलं लिहिली असते, तुमच्या दुकानात कॅमेरे लावले असते, तुम्ही एक डेटा व्यवस्थित ठेवला असता, तर तुम्हाला तिथे चॅलेंज करायला वाव आहे. भले तुम्हाला त्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन 1-2 दिवस राहिलेले आहेत, आत राहून त्यातनं सुद्धा बाहेर पडून त्यानं ही सोनं रिकव्हरी करायचं ती प्रक्रिया जी लोकांनी सिस्टममध्ये केलेलं आहे त्यांना ठीक आहे. जो माणूस सगळंच घेतोय बाजारात, माझ्याकडे मी घेतो, कोण येईल ते त्याला स्वस्तात जर मिळत असतं तो घेतो, आणि मग पुन्हा काय होतं, फसतो. पोलिसांचं कसं असतंय, त्यांच्याकडं आता एक टेक्निक कळालेली आहे. आता मी काय सगळ्याच म्हणत नाही, पण काय लोकांना काय असतंय माहिती आहे की ह्याला बरोबर कसा ओळवायचा. त्याला जर म्हणलं ह्याला जामीन नाही आहे, एक तर रिकव्हरी कर, नाहीतर आज जा वकिलाला तू एक 7 दिवसानंतर तू बेलला ॲप्लिकेशन दे. कोण तुम्ही मला सांगा, बेड्या घालून जर त्याला घरात दुकानात त्याच्या बाहेर जर तुम्ही घेऊन गेला, कशाला त्याचं मान सन्मान घालवणार. ते काय असेल ते विकून नाही, ते सगळं सोडून तो गावाकडे पळून येईल इकडं. पण मला हे नको म्हणणार, मला जेलचं हे नको. ते काय आम्ही काय जेलमध्ये जायला एवढे वर्ष गेलोय का सांगा बरं. म्हणून आमचं गव्हर्नमेंटकडे
छोटेसं निवेदन आहे की बाबा आम्हाला प्रोटेक्शन द्या, जामीन तरी द्या, राहू द्या बाकीचं काय करायला, आम्ही एक धंदेवाले आहे, तुम्ही काय आम्हाला कुठल्या तरी रस्त्यावरचं एक आमचा ॲड्रेस आहे तिथं, मी तिथं वर्षानुवर्ष काम करतोय, माझ्या अवतीभोवती गव्हर्नमेंट असोसिएशनचा मी मेंबर आहे, तुम्ही त्यांची खात्री करून घ्या की हा मनुष्य आम्ही गॅरंटी देतो की हितच आहे. पण त्याला जामीन मिळायला ही ते 311 कलमाचं एवढं ते कुठल्या काळात काढलेला कलम आहे, मला वाटतं ब्रिटिश राजच्या वेळेस काढलेला होता तो, त्याच्यात अजून परिवर्तन आलेलं नाही. ते चोरच. आमच्याकडे केस अशी तुम्हाला मजेदार केस सांगतो. एका जजच्या घरातनं चोरी झाली आणि जज काय मग काय तुम्हाला माहिती आहे, पोलीस सगळं यंत्रणा पूर्ण रेडी, बाजारात आले, सगळ्या दुकानात घुसले, म्हणले जजचं सोनं गेलंय, आजच्या आज 300 काय 500 ग्राम काहीतरी होतं, तुम्ही जर दिलं नाही सगळे आज जाणार. हे काय कायदा आहे सांगा बघा. म्हणजे तुमच्याकडे झालंय, तुम्ही चोरानं घेतलं ना, चोर सांगतोय की मी इथं दिलंय, 10 दुकानाची बोटं दाखवली त्यांनी. आता खरं का खोटं काय, त्याला काय ॲक्च्युअली चौकशी आहे त्याच्यावरती, काय तुम्ही पंचनामा करताना काय व्यवस्थित विटनेस ठेवून घेताय, तुम्ही त्याचं डेटा बघताय, तो त्याचा कॅमेरा बघताय, काही नाही. यायचं, नोटीस द्यायची, चल म्हणायचं उठतेत ना पोलीस स्टेशनला, तुला साहेबानं बोलवलंय, तुझं काय असेल ते तिथं सांग. मग तिथं काय होतं, साहेब म्हणतो तुझं 50 ग्राम आहे, त्याच्या आयुष्यात त्या दुकानात कोण आहे, कुठला चोर आहे त्याला माहीत नाही. असे रिकव्हरी करायची जी सिस्टम आहे ते फार आमच्या धंद्याला त्यांनी अन्यायी रिकव्हरी. गेल्या 25 वर्षापासून मी गालाबंदाचे अनेक मेळावे बघतो. प्रत्येक मेळाव्याला आपले मंत्री, खासदार, आमदार येतात. तुम्ही सगळ्यांचा खूप चांगला पाहुणचार करता, कौतुक करता, किंवा इकडचे नेते तिकडं आल्यावर यांच्या संस्थांना देणग्या देता. म्हणजे आपल्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था, म्हणजे सूतगिरण, कारखाना, कार्यालय, बाजार, बँका, हे सगळं तुमच्या जीवावर उभं राहिले. आणि गेले 25-30 वर्ष तुमचे मेळावे पण मी बघतोय, त्या मेळाव्याला इथले सगळे लोकप्रतिनिधी येतात, त्यांच्या पुढे तुम्ही या प्रश्नांचं रडगाणं 25-30 वर्ष 40 वर्ष रडताय. मग आज तक हे प्रश्न का सुटले नाहीत? मला वाटतं एक चांगला एक म्हणतो ना लिडरशिप क्वालिटी असताना आमच्याकडे जे लोक पाहिजेत तसे तयार नव्हते. त्यांचं कसं होतं, ह्यांची पण गरज आहे, त्यांची पण गरज आहे, आपल्याला सगळीकडे हात लावून बसायला लागतंय. विट्यात इथं आलं की सगळ्यांना आम्हाला काय म्हणतो तसं कुठलंही काम करायचं म्हटलं की ह्यांची गरज पडते. स्थानिक नेते, मला जर इथं छोटंसं एक घर बांधायचं म्हटलं तर मला कुठं जायला लागणार, नगरपालिकेचं आहे का नाही, मग मी कुणाकडे जाणार, काय करणार. मग त्या एका दुगदुगीनं कदाचित आम्ही आमचे प्रश्न मांडायला मागं पडलो, किंवा आमच्या लोकांच्या ते आज मी म्हणतोय, मी ओपनली आता तुम्हाला सांगतोय, आम्हाला काल तुम्हाला जे दिसलं ते खऱ्या अर्थानं आमच्या माणसाची शक्ती फक्त तुम्ही 20% बघितलेली आहे. मी पुढच्या वर्षी अजून तुम्हाला आव्हान देतो, हीच माणसं पुढच्या वर्षी तुम्हाला डबल नाही तर ट्रिबल मी आणायला. मला माहिती आहे की मी मांडलेले प्रश्न जेन्युइन आहेत. आत्तापर्यंत अभ्यास करून कुठल्याही आमच्या नेत्यांनी मांडले नव्हते. बरोबर, असंच बोलण्यात अर्थ नसते हो. तुम्ही अभ्यास करून जेव्हा बोलता, तुम्ही जेव्हा टेक्निकली जेव्हा तुम्ही सांगता पुढाऱ्यांना, किंवा त्या म्हणून मी वारंवार का मी पृथ्वीराज चव्हाणांचं किंवा संजय काकांचं किंवा इतर लोकांचं का मी सांगतो, त्यांना मी बोललेलं समजलेलं आहे, आणि समजल्यामुळं ते त्यांच्याबद्दल ते जास्त त्याचं विश्लेषण करू शकलं. तुम्ही आत्तापर्यंत मेळावे केलेत, कुणी हे मी सांगितलेले कुठलेही सब्जेक्टबद्दल चर्चा किंवा बोलणं झालंय का? बरोबर. पण परवा दिवशी आमचा 6.5 तासचा पूर्ण मेळावा होता. 3ला आम्ही चालू केला होता, बरोबर 7:30-8 वाजेपर्यंत तिथं लोक येऊन गेले. आमचं ॲक्च्युली टायमिंग होतं 3 ते 6. सगळ्यांनी आम्हाला टाईम ते दिलं होतं, पण ते बरेच पुढाऱ्यांचे त्यांचे टाईम इकडं तिकडं बरंच हे असतात त्यांचे मीटिंग्स वगैरे, त्यामुळे बरेच वेगळ्या टाईमला आले. तरीही सगळ्यांनी आमचा प्रश्न काय आहे ते वाचला, लोकांशी बोलले, त्यांना सांगून दिलं की आम्ही तुमचं समाधान करू. एकही पुढारी किंवा एकही पॉलिटिशियन, मंत्री, खासदार कोणी असं म्हणले नाही की आम्ही करणार नाही, किंवा तुम्ही आत्तापर्यंत आमच्याकडे का आला नाही. पण परवा दिवशी सगळे म्हणले तुम्ही आता या, मी तुमच्याबरोबर बसतो, आपण एक कमिटी फॉर्म करू, तुमचे प्रश्न मी
हितनं कुठं दिल्लीत नाही त्याच्या पलीकडं आपण जाऊन हे मांडू असा आत्तापर्यंत माझ्या तरी माहितीच नाही कुठल्याही फोरममध्ये गेलेत आमचे सगळे लोक चेन्नईला गेलेत, विशाखापट्टणम, दिल्लीला गेलेत. मग मांडणारा कोण? मांडणारा सुद्धा माणूस तयारीत पाहिजे का नाही? आमची जी संस्था आहे किंवा आमची जी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन जी दादाने जे उभं केलं होतं, दादांच्या परीनं त्यांनी लोकांना संघटित करायचं काम केलं. त्यांना चांगल्या चांगल्या लोकांना त्यांनी निवडून काढलं. त्यांनी एक काय म्हणतो ना, एक फ्रेमवर्क तयार केला, त्याचं बॅकबोन तयार केलं. आता आम्हाला त्या हळूहळू त्यात म्हणतोय तसं बाकीचे सगळे बॉडी पार्ट्स ॲड करायला लागणार आहेत. ते माझ्या माध्यमातून मी जेवढं जमेल तेवढं करतोयच, पण मला वाटतं की मी एकटा त्याच्यात सक्षम नाही आहे. सगळ्यांनी सोबत आहे. मला लोक पाहिजेत, यंग पोरं पाहिजेत, शिकलेली मुलं पाहिजेत, मग आपण कुठेतरी ही पुढे घेऊन. परवाचा मेळावा गलाई बांधवांच्या प्रश्नांचं गांभीर्य शासनाच्या लक्षात आणून द्यायला म्हणजे त्यात आपल्याला यश मिळालं, बऱ्यापैकी मिळालं असं मला वाटतंय. पण खूप खूप अजून लांब जायचं आहे. मी परवा माझ्या भाषणाचं सांगितलं, पहिली पायरी आहे, पण एक पायरी तरी तयार झाली. पूर्वी पायरी पण नव्हती, अंधार कुठलं तरी एक दार असायचं, पण आम्हाला आता पायरी एक पायरी चढत चढत पहिलं संघटित करणं हे गरजेचं आहे. आता आम्ही 2300 काहीतरी मेंबर्स आहेत, त्याचं मी डबल करून लोकांना तिथे कसं आकडे दाखवल्याशिवाय गव्हर्नमेंट तुम्हाला दाद देत नाही. अजूनसुद्धा आम्ही टिकलोय फक्त आकड्यामुळे टिकलोय. एवढी माणसं मी आहेत. मी वारंवार 15,000 युनिट सगळीकडे सांगतो, भले आमच्या असोसिएशनमध्ये असो नसो, माझा गलाई बांधव म्हणजे तो माझा मेंबर आहे. त्याने मेंबरशिप फी देऊ किंवा ना देऊ, पण तो माझा मेंबर आहे. तुम्हाला असं वाटत नाही का, म्हणजे आपल्या तालुक्यात जे पोटेन्शियल आहे विकासाचं ते गलाई बांधव आहे. भारतात असा कुठला तालुका नाही की तिथं आपला माणूस नाही, आपल्या तालुक्यातला माणूस नाही. म्हणजे भारतात खानापूर तालुका आहे आणि खानापूर तालुक्यात अख्खा भारत आहे. पण जर याच गलाई बांधवांची ताकद विधायकार्थानं उपयोगात आणली असती तर या तालुक्याची दुबई करता आली असती अक्षरशः. म्हणजे आज टाटाचं जे तनिष्काचं अक्षरशः सगळीकडे आहे. मग आपल्या जर गलाई बांधवांना एकत्रित करून संघटित करून तुम्ही जो आज प्रयत्न करताय याचं एखादी कंपनी स्थापन करून. राहू द्या, मी कंपनी सोडतो. एक चांगलं रुग्णालय का आलं नाही आपल्याकडं? आपल्याकडे काय कमी होती? जर सगळ्या पुढाऱ्याने विचार केला असता, जमीन आम्हाला दिली असती, आमच्या लोकांकडून साखर कारखाने उभं करण्याचा जेवढा तो उत्साह असतो तेवढा जर त्यांनी एक हॉस्पिटल एक चांगलं उभं केलं असतं. आमची लोक जेव्हा मयत होतात तिथं त्यांचं दुःख मी बघितलेलं आहे. तुम्हाला सत्य सांगतो, कोच्चीनवरून किंवा ॲलपी ट्रिवांड्रमवरून इथं एका ॲम्ब्युलन्समध्ये पोच करायचा एका गरीब गलाई बांधवाचा खर्च आहे 65,000 रुपये. मी चेष्टा करत नाही आहे. त्याला किती प्रॉब्लेम्स येतात, स्टेट वाईज जाताना NOC घ्यायला लागतात. ही कुणी बघितलं असतं? आपल्याकडे मॉर्चरी नव्हती एवढे वर्ष. का लोकांनी विचार केला की बाबा ह्या लोकांना आपण एक जमीन 5 एकर देऊ, एक हॉस्पिटल आपण संघटित करून लोकांना, आमच्यासारख्या लोकांना इथं कुठंतरी त्यांच्या म्हाताऱ्या आईला, त्यांच्या म्हाताऱ्या वडिलांना जे सोडून गेलेलं आहे त्यांना एक इन्शुरन्स कार्ड देऊ. बरोबर. त्यांचे लोकल आता सगळ्यासाठी तर कुणाला हार्ट अटॅक आला तर त्याला एक तर पळवायचं असते सांगलीला, नाही तर कराडला. मग हे कुणाच्या हॉस्पिटलला पळवत आहेत? कुणामुळं इथं का हॉस्पिटल का उभे झाले नाहीत? शिक्षण संस्थे उभे झालेत का? आपल्याकडे एक हॉस्पिटल नाही, बेसिक सुविधा नाही आहे, ते आपल्याकडे खालं नाही. ते आज आम्हाला त्याची खंत वाटते की आज किंवा उद्या हे उभं राहिलंच पाहिजे आणि त्याला पुढाऱ्यांनी हे जास्त पुढाकार घेतला. राहू दे, आमचे प्रश्न आम्ही हळूहळू सोडवू, पण स्थानिक लेवलला आपल्याला काही करता आलं नाही. दुसरं असं, विट्याची ओळख सुवर्णनगरी आहे. विटा शहरात गलाई बांधवाचं असं काय नाही. विट्यातल्या कुठल्या चौकाला गलाई बांधवाचं नाव नाही, कुठल्या रस्त्याला गलाई बांधवांचं नाव नाही. स्टॅच्यू जो आपण सोन्याची मूस ओततो तो स्टॅच्यू कुठल्या चौकात उभा करता आला नाही आज तक गेल्या 40-50 वर्षात. इथल्या सगळ्या निवडणुका ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत तुमच्या जीवावर लढल्या जातात. तुम्ही लोक तिकडून मतदानाला इथे येता, इथल्या निवडणुकीला ताकद देता, ताकद लावता, निवडणुका जिंकून देता. असं असताना गलाई बांधवांच्या विट्यात अस्तित्व काय आहे? एखादं गलाई भवन नाही सुसज्ज जिथं तुमचं काहीतरी असेल किंवा तुमच्या सोयीसुविधा असतील, असं काही उदासीनता का? मग कुणालाही मागायचं सांगा मला? ते सगळ्यांचं आपलं आपलं पडलेलं आहे, तुमच्यासाठी कशाला करायचं? मी तुम्हाला असं धोरण झालंय बघा. जसं म्हणतो ना, तुम्ही एक घास खावा मला एक घास चारा. तुमच्याकडं सगळं आहे असे आमच्या शेठ लोकांची ते
करमणूक किंवा त्यांची असते ना कर्तृत्व, की आमच्याकडे खूप पैसा आहे, आम्हाला काही गरज नाही, तुम्हाला आमची गरज आहे म्हणून आम्ही येतोय, तुम्हाला मदत करतोय, हे एकामेकाचे पाठ थापटत बसायचे जर आपले जे एवढे वर्ष गेलेत ना, त्याच्यामुळे हे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. खरं सांगायचं म्हणले की जो मलिदा असतो वरचा किंवा क्रीम, ते फक्त 10% आहेत. आतले बाकीच्या 90%चे लोक कसे जगतात हे आम्ही या पुढाऱ्याला घेऊन दाखवतो. एकदा गल्ली बोळ्यात कुठल्या तरी का नाल्याच्या मागं किंवा त्याच्या वरती अजून भट्ट्या चाललेल्या आहेत, पण तो माणूस अभिमानानं तो मराठा आहे म्हणून तो येत नाही. आपल्यात तेवढंच एक राहिलंय बघा, मी एक मराठा आहे, मला माघारी गावाकडे गेलं तर माझी किंमत नाही. म्हणून मी म्हणतोय तुम्हाला एक असे एक सुरुवातीला आपण करू नये. सुरुवात एक हॉस्पिटल सगळ्यांनी बोलून बांधू ना, काय जातंय आपल्याला, बिघडतंय का, काय जमीन कमी आहे का, इथं काय प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं झालं इथं. आता आज आमची बँक इथं कशी उभी राहिली, ते दादांचं एक स्वप्न होतं की बाबा एक उत्कृष्ट चांगल्या रीतीनं फंक्शन होणारी एक पतसंस्था काढू. आज मला अभिमानाने मी सांगू शकतो की आज इथली बँकचं जे ह्या भागातली बँक जर बघितली तर सर्वात उत्कृष्ट काम करणारी आमची बँक आहे. मी माझं प्रशंसा करत नाही, पण दादांनी जे विचार ते विजन लावलं होतं, त्या विजनमुळं आपण अजून एक असंच कुठंतरी एक हॉस्पिटल काढलं असतं तर किती बरं झालं असतं. त्यामुळं शेवटी आपण जगतोय कशासाठी, आपण मया झाली इथंच आपल्याला गावातच आणून हे सगळे येतात तिथं ना नमस्कार चमत्कार करायला. म्हणून माझं एक विनंती आहे इथल्या सगळ्या नेत्यांना किंवा आमचे जे ते नेत्यांचे पण दुकानं आहेत, त्यांच्या घरचे पण भरपूर लोक दुकानदारीत गेलेले आहेत. एक चांगलं हॉस्पिटल आपण बांधलं पाहिजे, जिथं एक निदान 100 बेडेड हॉस्पिटलनं सुरुवात करूया, 4 विभागाचं करूया, आपण कार्डियाक करूया किंवा तुमचं नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंट करूया, जनरल मेडिसिन करूया, स्कॅनिंग, MRI, तुमचे जे बेसिक सुविधा. त्यामुळे हिथून जर तो जगला तर तो जगू शकतो. तुम्ही 50 किलोमीटर लांब त्याला जगवत जर त्याला ट्राय केलं तर ते तिथं पोहोचेपर्यंत तो जातोयच. आणि किती त्या आई वडील आज कुठल्या गावात गेले की 70% म्हातारेच आहेत सगळे किंवा टवरी पोर आहेत, बरोबर, मधला गॅपच कोण नाहीत. काम करणारे लोक 30, 35, 40 वयाची तिकडं आहेत ती दुकानात. त्यामुळे मला वाटते तुम्ही ॲज अ रेस्पॉन्सिबल एक पत्रकार आहोत, तुम्ही हे मुद्दे उचलले पाहिजेत. आपल्याला काय बोलायला बिचरायला तुम्हाला अधिकार आहे, पण आम्हाला सगळ्यांना जाऊन सांगता येत नाही असं. आम्ही वज्राच्या माध्यमातून सातत्याने या मुद्द्यावर आम्ही लिहित आलोय, बोलत आलोय. नाही आहे जो पण लिहित आलं बोलत आलं, पण आपलं कधी ते आपण कधी जाऊन तिथे जाऊन पहिला काय त्याला म्हणतो ना एक नारळ फोडू, निदान नारळ तरी फोडू, बाकी बघू आपण. एकदा जमीन दिली की बाकी इन्फ्रास्ट्रक्चर येते हळूहळू. आमचे लोक आज सुद्धा रेडी आहेत, पण कसं असतं गव्हर्नमेंट सपोर्टशिवाय आपली कामं होत नाही. तो एक कुठलं मशीन घ्यायचं म्हणा, कुठल्या डॉक्टर्स आपले लोक किती डॉक्टर्स आपल्या विट्यात आहेत, त्यांना नोकरी मिळेल ना. यंग पोरं रोज हे कोण ना कोण जातोय दुसरीकडे कुठे मुंबई पुण्यात जाऊन नोकरी करतो, त्याच्या घराजवळ जर तो राहिला त्याला कमी पगारात तो इथं थांबायला तयार आहे. पण हे झालं पाहिजे असं आमचं एक विनंती आहे. आय डोंट नो किती आता हे लोक घेतील सिरियसली, पण तुम्हाला ते वाटतंय का नाही तुमच्या सुद्धा घरात आहेत कोण दोन दोस्त, तुमच्या गावातले बरेच लोक बाहेर आहेत. आज एक ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळत, मॉर्चरी ठेवायला आम्हाला इथं रिजनल मेडिकल सेंटरला जायला लागते. खरं आहे, बरोबर आहे का नाही. एक होतं मला वाटते घाटमाथ्यावर कुठंतरी एक आहे आता सध्या एक मॉर्चरी भिवघाटला आहे. तुम्ही ज्या नॅशनल सिल्वर अँड गोल्ड अँड सिल्वर रिफायनरीज असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही जे विजन बघताय, गलाई बांधून भारतभरातल्या गलाई बांधवांना एज्युकेट करण्याचं स्वप्न बघताय, हे तुमची काय स्वप्न आहेत नेमकं? हा व्यवसाय आणि माणसं, हा व्यवसाय टिकला पाहिजे. आम्ही तुम्हाला अजून परत सांगतोय 60% आपले लोक आज रिफाईन करतायत. तुमच्याकडे आकडे मी मला वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं दिलेले आकडे आहेत. अनऑर्गनाइज सेक्टरचं 650 टन सोनं आपण रिफाईन करतोय. फक्त गलाई बांधव करत, आपले गलाई बांधव, फक्त गलाई आपल्या स्थानिक गलाई बांधव. फक्त आपण त्या GSTच्या टार्गेटमध्ये काम आपण छोटं काम करतोय. एकत्र मिळवलं तर एवढा आकडा येतोय. माझी इंटरव्ह्यू जेव्हा BBC ने केली होती, ते स्वतः तिथनं रिपोर्टर आले होते, माझ्या युनिटला व्हिजिट दिली होती, त्याची मी डिटेल्स तुम्हाला शेअर करतो. त्यांनी जर BBC ह्यात दखल घेत असतं तर आपल्यात काहीतरी आहे का नाही हे लोकांना माहीत नाही. हे आणि आपण हे
ह्याच्याबद्दल काय पाठवलं तरी ते वाचायला त्याला माहीत नाही, वाचायला त्याला वेळ पण नाही. असं झालं आहे. आमच्या लोकांना एज्युकेट करायचं म्हणलं की तो एक मोठा टास्क आहे. पण मी कुठं ना कुठं तुमच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून, अशा मेळाव्याच्या माध्यमातून मी बोलत राहतो. भले कुठेतरी एक खडा बसेल, समजा कुठेतरी लागला तर तो एक 4 लोक आपल्यात येतील, असं माझे एक दृष्टिकोन आहे, विजन आहे. मला राजकीय प्रश्न विचारतो. म्हणजे दादा राजकारणात होते. दादाने अनेक वर्ष काँग्रेसचं निष्ठेने काम केलं, तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं. तुम्ही भविष्यात तालुक्याच्या राजकारणात इच्छुक आहात का? आत्ताच्या परिस्थितीत मला फक्त आमचा उद्योग वाचवायचा आहे. राजकारण काय ना मला माहीत नाही. मी कच्चा माणूस आहे. मी खरं सांगायचं ना, मला इकडे यायची गरजसुद्धा नव्हती. 4 वर्षापूर्वी दादांची जेव्हा तब्येत थोडी खालावली होती तेव्हा ते मला सारखे म्हणायचे की बाबा, अरे तू शिकलायस, तू उटीला आम्ही शिकवलं, तू कॉलेज व कोचिंगला गेलं, उद्योगधंदे तुम्ही बघताय करताय, पण माझे स्वप्न कधी तुम्ही पूर्ण करणार? मी असोसिएशन चालू केलं तर मला जमत नाही. मग मला ते कुठंतरी खटकलात की बाबा दादा बोलताय ते खरं आहे. ते आज मी नाही उभं राहिलो तर माझ्यासारखी 4 पोरं उभे राहिलं नाही तर हे धंदा जाईल कुठं? निदान आपण चर्चा तरी आता करतोय. एवढ्या वर्ष चर्चा पण नव्हती. आज तुम्ही आपल्याकडे कशासाठी येत आहे की कुठंतरी काहीतरी हल्लंय, आपली लोक आलेत, काहीतरी एका निमित्ताने 6-6.5 हजार माणसं तिथं एका दिवशी रिप्रेझेंट करतायत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्या रजिस्ट्रेशनच्या गाड्या 4 किलोमीटर लांबी नव्हते, महाराष्ट्राचे नव्हते ते. छत्तीसगड, ओरिसा, तुम्हाला मी परवा दिवशी एक JK ची गाडी दिसली होती, जम्मू काश्मीरची गाडी, चालवत ते आले तिकडं. आमच्या भागातले, केरळातले, तमिळनाडूचे. कशासाठी हो एवढे 5-5 हजार रुपये खर्च करून येत आहेत लोक? ते माझ्यासाठी येत नाहीत किंवा त्यांचा धंदा कुठंतरी खचलाय आणि त्याला ते वाचवायला कुणीतरी एक प्रेरणा द्यायला बघतंय. हे बघायला ते काय हे बोलतोय बघूया जरा. म्हणजे मला पण माझ्यात पण त्यांना विश्वास आहे का नाही हे तिथं सिद्ध होतंय का नाही बघायसाठी आले असतील. असं नाही मी म्हणत की सगळे मलाच प्रशंसा करायला कोणी येत नाही. तिथं हे काय करते, काय बोलतोय बघूया आपल्याला, त्यांनी काय उभं केलंय आम्हाला. काय काय लोक कसं असतंय ना, सगळ्या समाजात क्रिटिक्स असतात. सगळे काय आपल्यासाठी प्रेम करणारे नसतात. एक 20-25% सुद्धा असे असतात विरोधक की हे काय करतोय जरा बघू, हे लय बोलतोय, फरक 12 वर्ष झाले नॅशनल करतोय, काउन्सिल करतोय, काय हे काउन्सिल बघूया की जरा. पण परवा दिवशी जेव्हा त्यानं ते एक्झिबिशन बघितलं, इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये आपण एका मंगल कार्यालयात एक भरवतोय. विचार करा तुम्ही, काय सिक्युरिटी नाही, काय नाही. का त्या KNC म्हणून मोठ्या कंपनीने आपल्या गावात येऊन सरायचं? आणि जेव्हा आम्ही KNCला म्हटलं विट्यात करायचं म्हणजे विटा गाव कुठलं? तुम्हाला मला माहिती आहे, त्यांना कसं माहिती आहे विटा काय? विटा म्हणजे विटा हा गाव, एवढंच छोट्या शब्दाचं गाव आहे. ते कुठं गाव आहे विचारत मला. मग मी म्हणलं कराडवरून एवढे किलोमीटर आहे, तिथं हॉटेल राहायला आहेत का, आम्हाला सिक्युरिटी आहे का, बाउन्सर्स आहेत का, तिथं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर आहेत का, मंडप मिळेल का, पाण्याची सोय आहे का, बाथरूमची सोय आहे का, किती प्रश्न. आम्ही सगळे ते प्रश्न तिला कन्व्हिन्स करून त्यांना म्हणलं तुम्ही एकदा करूच बघा इथे एक्झिबिशन. 500 लोक जे बॉम्बे किंवा चेन्नई किंवा गुरगाव किंवा दिल्लीत येतात एका दिवशी, त्यांना इथे एका दिवशी आम्ही 1800 लोक आणू शकलो एका दिवशी त्या मंडपात. तिथं कोट्यावधीची उलाढाल पण झाली असेल. आता ते काय पर्सनली मी काय कुणाला विचारलं नाही, पण आहे. अतिशय खुश झालेत. एक्स्ट्रा 1 दिवस आणि वाढवायला सांगत होते ते. पण मी म्हणलो अरे बाबा पहिल्यांदा आपण करतोय, नेक्स्ट टाइम आपण हे जर डबल ट्रिबल करू मोठं. तुम्ही मगाशी बोलता बोलता दादांची आठवण सांगितली. हो, दादांनी त्यांच्या आयुष्यात एक महिलाचा दगड ठरेल असं काम केलं. एक ज्येष्ठ कलाबंधू म्हणून अख्खा भारत त्यांना ओळखतो. आज तुम्हाला त्यांची उणीव जाणवते का? अतिशय. मी जेव्हा भाषण देत होतो किंवा मी जेव्हा त्यांच्या पुढं बसलो होतो ते माझ्या पाठीशीच होते. ते पोस्टरमध्ये जर तुम्ही बघितलं त्यांचा तो फोटो चेहरा सगळीकडे एकसारखा दिसत होता. हे सांगायचा उद्देश काय, दादा आहेत म्हणूनच मी आहे. आणि ते कुठंतरी माझ्यात येतंय असं. मी कधीतरी माझी जीभ कशी ओळखते मला पण कळत, माझा कंट्रोल पण माहीत नसतो मी काय बोलतोय. तुम्ही म्हणला एक व्हायरल माझं झालंय, माझ्या डोक्यात सुद्धा विचार नव्हता कसा होईल व्हायरल काय, पण शेवटी काय बोलतोय हे कुठून तरी ते प्रोसेस होतंय ना. ते दादा पाठीशी आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय बघायचं नाही मागं.
पुढंच बघायचं आता. असा एक प्रेरणादायक मनुष्य आपल्या भागात जन्मला, हे आपलं भाग्य आहे सगळ्यांचं. खरं आहे. असं मला वाटतं की ह्या दादानी एक दुकान नाही चालू करून दिलं. मला वाटतं हजारो दुकान दादांच्या नावाखाली आमच्याकडे झालेले आहेत. अजून सुद्धा लोक मला कधीतरी भेटताना म्हणतात दादाने असं केलं होतं तसं केलं होतं. पत्रकारामध्ये तर त्यांचं पहिल्यापासून मोठं प्रेमच आहे. मला वाटत नाही कुठला एक पत्रकार असा दादांच्याबरोबर बोलला आणि त्यांच्या ह्याच्यात पडलेलं नाहीत असं नाही आहे. तेव्हा मनच तसं होतं ना, काचेसारखं स्वच्छ भोळं मन. पण आता भोळं होऊन चालत नाही, कारण आम्हाला आता मागणी करायची लोकांची. तुमच्या भोळेपणाचा फायदा सगळ्यांनीच घेतला. इकडच्या बँकवाल्यांनी, शाळा, मंदिरं, नेत्यांनी, मी गलाई बांधवांच्या भोळेपणाचा फायदा सर्वांनीच घेतला. आज तागायत आंब्याच्या झाडाला प्रत्येकानं दगड मारावा आणि झाडानं बदल्यात फक्त आंबे द्यावेत, हेच गलाई बांधवांच्या बाबतीत घडले. मी तुम्हाला आपण मुलाखतीत शेवटाकडे जाऊ. तुमची या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून स्वप्न काय? तुम्ही आत्ता म्हटलं मी माझ्या वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास घेतला आहे आणि मला माझा गलाई बांधव उभा करायचा आहे, मला माझा व्यवसाय उभा करायचा. माझा व्यवसाय म्हणजे गला व्यवसाय टिकवायचा. तुम्ही या सगळ्या माध्यमातून, वज्रधारीच्या माध्यमातून तुम्ही गलाई बांधवांना काय मेसेज द्याल? माझा मेसेज एकच आहे, गलाई बांधव म्हणायचं पहिलं बंद करा. हां, मायक्रो रिफायनर आजपासून तुमचं नाव आहे. अभिमानाने सांगा की मी एक उद्योग करतोय. आणि विचार करा तुम्ही, इंडियातला GDPचा मोठा भाग आहे. 60% रिफाईन करणं सोपं नाही आहे. म्हणून तरी आपल्याला लोक अजून बघतात का. परवा दिवशी फतेसिंग रांकासारखे मोठे व्यक्तिमत्व जे ज्वेलरीचे ह्या महाराष्ट्र राज्याचे ते प्रेसिडेंट आहेत, त्यांनी आपली किती सरावना करायची. त्यांनी एका जुन्या त्यांच्या एका माने म्हणून सराफ होते, त्यांना जाऊन भेट का द्यायची. ते रिस्पेक्ट आपल्याला करतात पण आपल्याला ते दिसत नाही. मग संदेश एवढाच आहे की तुम्ही पहिलं हे 2 गोष्टी करा. तुमचं स्किल अपग्रेड करा, मशिनरी जमल तेवढं तुम्ही. का मला आज क्वालिटी दिल्याशिवाय तुम्हाला एक माणूस फिरकून बघणार. व्यवसाय टेक्नॉलॉजी तुम्ही त्या तुमच्या सोन्यात जर तुम्ही काहीतरी मिक्सिंग करून इकडं काटून तिकडं काटून फुकटचं काम जर करत बसला तर तुमचा हा धंदा 1-2 वर्ष टिकेल. 2 सुद्धा मला जास्त वाटतंय. तुम्हाला जर एक पुढच्या पिढीला हाताचं द्यायचं असेल, तुम्ही अपग्रेड करा, लोकांशी संपर्क करा. मीपणा सोडा. आमच्यात तो भयंकर एक वाईट प्रवृत्ती आल्या लोकांच्यात की मी मोठा. आपण म्हणायला किती लोकांना त्रास होतोय. मी म्हणायचं सोडा, पहिलं तिथंच तुमचं एक 10% नाही 50% सुधारणा होते. एकाला हातभार द्यायला बघा, गुजराती मारवाडी करतात तसे. पडत असं त्याला हळू सोडायचा हात, पुन्हा वाचवायला बघायचं, तोपर्यंत खाली पडलेला असते. आपण आपल्या लोकात आपल्या मानसिकता चेंज केली पाहिजे साहेब, दुसरं काय नाही. मला तेच वाटतं, मी जसा विचार करतो तसे 50 लोक विचार करत असतं, आज आपण फार पुढे गेलो असतो. खरं. मी काय माझा विचार काय ट्रान्सफर करू शकत नाही. मी माझ्या पुरतच विचार करू शकतो ना. आता ही मी बोललो तुमच्याशी, हे जर ट्रान्सफर व्हायचं असतं आपल्याला फोरमच पाहिजे. आणि तो फोरम एक आम्हाला मिळालेला आहे, त्याचा कसा वापर करून घ्यायचा आहे ते आपण विचार केला पाहिजे. असं माझं एक मला कळकळीची विनंती आहे की तुम्ही ह्या माध्यमातून जेवढं हे चांगली गोष्टी जेवढे तुम्हाला प्रसिद्धीकरण करता येईल तेवढं करा. त्यामुळं आज आपण ह्याच्यामुळं आहे, हा माझा धंदा आहे, मी ह्याच्यातून शिकलो, वावरलो, मोठं झालो, आज मला कीर्ती मिळाली, लोक मला आज रिस्पेक्ट देतात, आज गाडी बंगले घोडे सगळं फक्त या धंद्याने झालेलं आहे. आणि तोच धंदा जर तुम्ही सोडून जोडधंदा करा, बिकॉज आज जोडधंद्याशिवाय तुम्हाला मार्ग नाही आहे. पण हा धंदा तुम्ही पूर्णपणे चपातीवर आणू नका. तुम्हाला धंदा एवढा वाईट नाही आहे. तुम्हाला जर वाटत असं 10 लोकांचे त्या भागात जर तुमचं सगळ्याची कामं एक दुसरीकडे जात असतं, एकत्रित व्हा, एक मोठं युनिट तिथंच उभं करा आणि त्याचं तुम्ही घ्या ना थोडं थोडं शेअर. आपल्या ती मेंटॅलिटीज नाही की माझं तू आणि मी एकत्र मिळून खाऊ. ही एका जनरेशनला होती, पूर्वी दादांच्या जनरेशनला होती, जे 60, 75, 80, 85, 90 सालीपर्यंत ह्या माणसं होती. ही जुनी माणसं तुम्ही म्हणता, ते दुसऱ्याला घेऊन येऊन त्याला काहीतरी उभं करायचे. आज दुसऱ्याला येतोय म्हणून पळून जायची प्रवृत्ती, त्याला कसा तरी खड्ड्यात घालायचं ही प्रवृत्ती आपल्या लोकांची झाली. मानसिकताच बदललं पाहिजे, दुसरं काय नाही. गेली 20 ते 25 मिनटं एक कलाई बांधवांना उभं करण्याचं आणि
रिफायनर्स Micro मायक्रो रिफायनर्स म्हणजे आत्ताच आपण दुरुस्ती करूया. मायक्रो रिफायनर्स म्हणजे आपलेच बांधव उभे करूया आणि हा व्यवसाय टिकूया. हा ध्यास घेऊन गेली काही वर्ष काम ज्यांचं अविरतपणे काम चालू आहे, आपल्या व्यवसाय बंधूंना एज्युकेट करणं, त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना व्यवसायातले धोके समजावून सांगणं, नवीन टेक्नॉलॉजीचं महत्त्व समजून देणं, हे काम गेले अनेक वर्ष ते करत आहेत. आपल्या लोकांना सजग करत आहेत, सावध करत आहेत, उद्याच्या धोक्याची जाणीव करून देत आहेत. आणि तुमच्या या वाटचालीला वज्राच्या मनापासून शुभेच्छा. आम्ही तुमच्यासोबत आहोतच. खरं तर खानापूर, आटपाडी या सांगली जिल्ह्यातल्या किमान निम्म्या तालुक्यांना किंवा निम्मा भाग आहे जो गलाई, परत एकदा गलाई बांधव मी मुद्दाम म्हणतोय कारण इथल्या लोकांना त्याची तो शब्द समजायला हवा. हा जर व्यवसाय नसता आणि ही माणसं नसती तर हा भाग आज चोऱ्यामाऱ्या करायची वेळ आली असती. इथं जे काय विकासाचा डोलार उभा आहे, जे विकासाचं मॉडेल उभं आहे ते निव्वळ आणि निव्वळ गलाई बांधवांच्या जीवावर उभं आहे. या सगळ्या व्यवस्थेतनं जर गलाई बांधव बाजूला काढला तर इथं फक्त आणि फक्त डेड बॉडी उभे आहेत. जर हा व्यवसाय ही माणसं नसती तर विदर्भापेक्षा वाईट अवस्था आपल्या भागाची असते. त्यामुळं गलाई बांधवांच्या प्रश्नांसोबत हे प्रश्न निव्वळ गलाई बांधवांचे नाहीत, हे प्रश्न इथल्या प्रत्येक माणसाचे आहेत. त्यामुळे इथल्या गलाई बांधवांच्या प्रश्नासोबत आपण प्रत्येकानं उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण गलाई बांधवांच्या प्रश्नासोबत उभं राहूया. आज तागायत गलाई बांधवांना फक्त आणि फक्त लुटण्यात आलं, ओरबडण्यात आलं. जितकं शक्य आहे ते प्रत्येकानं लुटलं, प्रत्येकानं ओरबडलं. इथून पुढं हा व्यवसाय टिकला, ही माणसं टिकली तर या भागाचं अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे आपण सगळे मिळून या सगळ्या लोकांच्या सोबत उभं राहूया. या सगळ्या लोकांच्या प्रश्नाची तीव्रता शासनाच्या लक्षात आणून देऊया आणि हा प्रश्न, हा लढा आपण सर्वांनी मिळून लढूया असं मी तुम्हाला आवाहन करतो. आबा, तुम्ही वज्रधारीच्या मुलाखतीसाठी आलात, तुमचा बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून आभार आहे. वेळ द्यायलाच पाहिजे आता जास्त. आपण मला तुमच्या काय असते ना, हे प्रश्न ऐकायला सुद्धा एक त्याला एक टॅलेंट लागतं. नुसतं ऐकून काहीतरी छापणे किंवा लिहिण्यापेक्षा तुम्ही समजू शकताय. तुम्ही ते मला असे प्रश्न विचारलेत की माझ्या मनातले जे आहे ते तुम्ही विचारताय ना, मला उत्तर ते ऑटोमॅटिकली त्याच्या बाहेर आलेले आहेत. त्यामुळं अजून संवाद खूप व्हायचा आपल्याला. हे तर एक भाग आहे. आपण एक पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 नक्की आपण अजून जे प्रश्न आहेत आपले मायक्रो रिफायनर्सचे ते सगळे वज्राच्या माध्यमातून मला मांडायला आनंद वाटेल. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.